प्रेज द लॉर्ड. काय करणं, काय विषय सांगितला मी तुम्हाला? स्वतःला वाचवणे. येशूकडे येऊन म्हणा, स्वतःला वाचवणे. येशूकडे येऊन. हालेलुया. यायचं का नाही मग? कारण की आपण स्वतःला वाचवलं नाही येशूकडे येऊन तर मग कोणी वाचू शकत नाही. हालेलुया. कोणीच कोणती जगात ताकद आपल्याला काय करू नाही शकत, वाचू नाही शकत. हालेलुया. आत्ताच तारण कर, स्वतःच तारण करून घ्यायचंय. काय करून घ्यायचंय? स्वतःच तारण करून घ्यायचंय. स्वतःला वाचवायचं आहे. स्वतःच्या पापांची काय करून घ्यायची आहे? क्षमा प्राप्त करून घ्यायचं आहे. बदल करायचा आहे आणि देवाजवळ यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण सगळ्यात महत्त्वाचं एक बायबल मध्ये कृषी वर्तमान काढूया आपण. परमेश्वराने मला कृषी वर्तमानाचा 19वा अध्याय आणि ते काही वचन वाचूया. जक्कई नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे? स्वतःला वाचवलं. कोणाकडे येऊन वाचवले? स्वतःच नाही वाचला तो. म्हणा घर पण वाचले. बोला ना, काय वाचले? शेजारच्याला म्हणा घर परिवार पण वाचलेला आहे. स्वतःला येशूकडे घेऊन आला. कोणाला घेऊन आला? स्वतःला. सांगितलं ना कोणाकडे आलाय तो? वाचा ना. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य त्याने यरीहोत प्रवेश केला. म्हणजे कुणी प्रवेश केलेला आहे? येशूने. म्हणा येशूने प्रवेश केला. येशूने यरीहो गाव आहे, त्या गावामध्ये काय केलेलं आहे? प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर पुढे काय झालेलं आहे? जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. जक्कई नावाचा मनुष्य सगळ्यांना माहिती आहे. जक्कई 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 कितक्या वेळेस ऐकलंय? जक्कई झाडावर चढला, खाली आला, जक्कई ठेवणं होता, हे झाला ते झालं. अरे पण जक्कईने काय केलेलं आहे? जक्कईने स्वतःला वाचवलेला आहे. येशूकडून त्याचा परिवार पण काय झालेला? वाचलेला आहे. हालेलुया. काय केलेलं आहे? तुमचा परिवार प्रभूकडे नाहीये, काय हरकत नाहीये, पण तुम्ही या. तुम्ही आल्यानंतर तुम्ही वाचले जाणार आहे. आणि तुम्ही वाचले म्हणजे येशू तुमच्या काय होणार आहे? तुमच्या थ्रू घरी येणार आहे. हालेलुया. कोणाच्या थ्रू येशू घरी येणार आहे? आपल्याद्वारे. म्हणा माझ्या थ्रू. हालेलुया. 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 कारण कोणाकडे? तारणासाठी तुम्हाला येशूकडे यावं लागेल. तारणासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्रयत्न करावा लागणार आहे. पापांच्या समेसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्रयत्न करावा लागणार आहे. हालेलुया. पुढे आलाय जक्कई स्वतःला घेऊन. आपण स्वतःला घेऊन कुठं कुठं जातोय? कुठं कुठं मिरवतोय? आपण लग्नात मिरवतोय, रविवारचं प्रार्थना बुडवितो, रविवारची आराधना बुडवितो, कुठं कुठं मिरवायला जातो आपण. पाहुण्याचं लग्न आहे, लगेच पळाला. पाहुण्याचा कार्यक्रम आहे, भावंदाचा कार्यक्रम, पळाला. अरे बंद करा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःला येशूकडे घेऊन या. सगळ्या चकातीचा नाका त्यांनी सोडून कोणाकडे आलेला आहे? येशूकडे आलेला आहे. तुम्ही ना आपला कोणत्या नाक्यावर आपण बसतो रविवारच्या दिवशी? कोणत्या ठेल्यावर आपण बसतोय? कोणत्या नातेवाईकामध्ये देवाचा महत्वाचा वेळ, देवाला देणारी वेळ आपण बुडून कुठं जात आहे? म्हणजे तुम्ही स्वतःला पापाकडे घेऊन चाललेले आहे. तुमचं तारणच झालं नाही. संडेच्या दिवशी तुम्ही आराधना बुडवतात, संडेच्या दिवशी तुम्हाला प्रोग्राम असतात. याचा अर्थ तुम्ही येशूला स्वतःकडे आणलेलंच नाहीये. आणि येशू तुमच्याकडे आलेलाच नाही. ज्यावेळेस येशू येतो ना, त्या घराला आनंद होतो. आनंद. आणि तो आनंद म्हणजे कशाचा आहे? तारणाचा आनंद आहे, वाचण्याचा आनंद आहे, पापाच्या क्षमेचा आनंद आहे. हालेलुया. आनंद आहे का तुम्हाला? मग आता स्वतःला घेऊन जायचं की इकडं तिकडं? प्रेज द लॉर्ड. वचन सांगायला तुम्हाला बोलत असेल तर जा तुम्ही. पण काय करा? त्याला पण सांगा तुम्ही येशूकडे या. येशूकडे आल्यानंतर काय आहे? तारण आहे. तारण म्हणजे पापाच्या गुलामगिरीमधून बाहेर येणं. अजून काय लोक म्हणतात माझं तारण झालंय, तसंच पापात राहतो.
तसंच त्या जक्कईने तरी त्याचा ठेला सोडला. हा, जकात नाका सोडून कुठं आला? अरे त्याने चुकीच्या गोष्टी काय केलेल्या आहेत तिथंच टाकल्या, तिथंच काय केलं, सोडून दिल्या, आयुष्यभराच्या टाकून दिलेला आहे. तुम्हाला आणि मला ते काय करायचंय? गुलाम, ज्याच्यामुळे तुम्ही आणि मी, ज्या व्यसनामुळे तुम्ही आणि मी गुलाम होतो, ज्या पापामुळे तुम्ही आणि मी गुलाम होतो, ज्या अपराधामुळे तुम्ही आणि मी गुलाम होतो, टाकून द्या. हालेलुया. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. काय ग लोक प्रार्थना करते, आराधना करते, पास्टर सुटतच नाहीये. अरे तू स्वतःला येशूकडे आणलेलंच नाहीये. तुला टाकायचंय ते. कोणाला टाकायचंय? जकात नाका कोणाला टाकायचं आहे? मला स्वतःला टाकायचंय. त्याला मला तुला टाकायचं आहे. टाका ते गुलामगिरीचं, ज्याच्यामुळे तुम्ही आणि मी गुलाम होतो, त्या पापाला काय करा? टाका. तुम्हाला टाकता येत तसं तर येशूकडे या. येशू तुम्हाला तुमचं पाप स्वच्छ करणार आहे, शुद्ध करणार आहे. हो, तो बर्फासारखे कसे करणार आहे? पाप शुभ्र करणार आहे. तुमचे रक्तळलेले पाप तो कशासारखे करणार आहे? बर्फासारखे शुभ्र करणार आहे. तुम्हाला मला काय करणार आहे? शुभ्र करणारा देव आहे. हो, तुम्हाला मला कोणी शुभ्र करू शकत नाही. तुम्हाला मला कोणत्या नावाने तुम्ही मी शुभ्र होऊ शकत नाही. तुम्हाला मला शुभ्र करणारा, पवित्र करणारा, नीतिमान करणारा देव आहे. म्हणून आपल्याला शुभ्र करणारे, नीतिमान कोण करणारे? म्हणा येशू. येशू तुम्हाला काय करणार आहे? वाचवणार. चला काढा आता येशू नीतिमान करणारे वाचूया आपण. कालच सांगितलं होतं वचन मी ते. 5वा अध्याय काढा, पहिले करी 19. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 6 आणि 11. आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, आपल्या देवाच्या आत्म्यात, आपल्या देवाच्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, कोणाच्या नावामध्ये? येशू ख्रिस्ताच्या नावाने, येशूच्या नावात. सेकंड नंबर, आपल्या देवाच्या आत्म्यात, आपल्या देवाच्या आत्म्यामध्ये धुतलेले. काय झालेले तुम्ही आता? धुतलेले म्हणजे काय झालं? स्वच्छ केलं, शुभ्र. आमेन. धुतलंय तुम्हाला. किती लोक धुणं धुतात का नाही तुम्ही? कधी कधी माणसाला पण धुणं धुवावं लागतं. बायको नसली का मग त्याला काय करावं लागतं? धुणं धुवावं लागतं. कदाचित इरमया 2:22 काढून ठेवा एका जणाने. हालेलुया म्हणा. हालेलुया. तुम्ही बोला ना, मला हालेलुया म्हणजे मला चार्जिंग मिळेल. बोला हालेलुया. काय झालंय? कोणाच्या? येशूच्या नावामध्ये, देवाच्या आत्म्यात काय झालेले आहे? धुतले गेलेले आहे. येशूच्या रक्ताने तुम्हाला मला धुवून काय केलेलं आहे? शुद्ध केलेलं आहे. येशूच्या नावात आणि आत्म्यात काय झालोय? आणि पहिले 1:7 मध्ये सांगितलं, येशू याच्या रक्त आम्हाला सर्व पापामध्ये शुद्ध करतं. धुतलंय कोणी? येशूने. आणि देवाच्या आत्म्याने चांगलं धुतलंय तुम्हाला मला. काहीच राहिलेलं नाही. असं हात करा जरा. काहीच राहिलेलं नाही. काय झालं? क्लीन झालेलं आहे. क्लीन आहे म्हणा. मी क्लीन आहे मी. आणि तुम्हाला पूर्वीचं पाप जरी आठवत असं, अरे पूर्वी आता मी चोरी केली होती, आता काही टेन्शन नाही. शैतानाला म्हणा. शैतान काय करतो? तुम्हाला वारंवार तीच गोष्ट दाखवतो. वारंवार म्हणतो तू पाप केलेला आहे, तू चोरी केलेली आहे. अरे तुम्ही मी काय झालेलं आहे? धुतले गेलेलं आहे. तुम्हाला मला येशूच्या नावामध्ये, देवाच्या आत्म्यामध्ये तुम्ही आणि मी धुतले गेलेलं आहे. काय झालेलं आहे? धुतलेले. करा असं. धुतले. धुतले. तुला काय तुम्ही डाग तशीच ठेवतात का? एखादा डाग स्वच्छ करण्यासाठी लगेच आपण हे लिक्विड आणा, ते लिक्विड आणा, निळ लावा, स्वच्छ करतो आपण. स्वच्छ धुता कपडे.
तसंच तुम्हाला आणि मला आत्म्यात धुतलेले. हे येशू ख्रिस्ताच्या नावात आणि देवाच्या देवाच्या आत्म्यात आत्म्यात धुतलेले. धुतलेले. Amen. हालेलुया. काय झालोय? धुतले. धुतले गेलेलं आहे. Praise the Lord. येशूच्या रक्तात तुम्ही आणि मी काय झालोय? धुतले शुद्ध. गेलेलं. येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते. धुतलं Amen. कुणी? येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येशूच्या नावात आणि आत्म्यात काय झालं? धुतलंय. धुतलं. धुतलंय. आठवू नका आता पूर्वीचे पाप तुम्ही. पूर्वी मी असं वागलो, मी तसं वागलो, तेच मनात शैतान करतो, अरे तू असंच वागलेलं आहे, तू तसंच केलेलं आहे, अरे तू अरे पण त्याला म्हणा नासरेतकर येशूच्या नावामध्ये आणि देवाच्या आत्म्यामध्ये मी धुतलं गेलो आहे. हालेलुया. काय म्हणायचं? येशूच्या नावात देवाच्या आता आत्म्यात विचार धुतलेले. आणायचे का ते पहिल्या गोष्टीचे? बघा ब्रदर, Praise the Lord. आज देवाच्या हातीवर काय ठेवायचं? आता काय झालेलं आहे? धुतलेले. आता मी धुतले गेलेलो Praise the आहे Lord. Amen. आणि मला Hallelujah. येशूच्या रक्तात मी शुद्ध येशूच्या झालो रक्तात आहे. मी शुद्ध झालेलो आहे. मग आता या जुन्या आठवणी तुम्हाला कोणी करून देत असेल, गुन्हे अपराध काय झाला? आता ते देवा येशू ख्रिस्ताच्या रक्तात काय झालेलं आहे? शुद्ध शुद्ध झालेले आहे. धुतले गेलेले आपण. Praise the Lord. हालेलुया. बायबल मध्ये वाच यिर्मया 2:22 मध्ये, तर तू आपणास खाराने धुतले, तर तू आपणास खाराने धुतले, तू आपणास पुष्कळचा साबण लाविला, तरी माझ्या पुष्कळचा साबण लावला, तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तुझ्या तसाच पापाचा डाग राहील. तसाच आहे. हालेलुया. हालेलुया. पुष्कळ साबण लावा. काय काय लोक कपड्याला साबण लावतात. अरे तुम्हाला आणि मला साबण लावणारा कोण आहे? तुम्हाला आणि मला कोण? कोणाच्या नावात धुतलोय? येशूच्या नावामध्ये, आणि कोणाच्या आत्म्यामध्ये? देवाच्या आत्म्यामध्ये, काय सांगितलं त्याच्यामध्ये? येशू ख्रिस्ताच्या नावात येशू ख्रिस्ताच्या नावात आणि देवाच्या काय म्हणलेलं आहे? धुतलेले. आत्म्यात धुतले गेलेलं Praise the Lord. आहे. Amen. Hallelujah. कोणताही साबण आणा तुम्ही, तुम्हाला आणि मला जोपर्यंत येशूच्या नावात आणि देवाच्या आत्म्यात आम्ही धुतले जात नाहीये तोपर्यंत दुनियाच्या कन्याकुमारिकाला जा, नाही तर कुठं जा, कुठून तुम्ही धुतले जाणार नाहीये किंवा स्वच्छ होणार नाही किंवा शुद्ध होणार नाहीये. शुद्ध होण्यासाठी कोणाची गरज आहे? म्हणा येशूच्या रक्ताची गरज आहे. हालेलुया. म्हणून स्वतःला जकाईने काय केलेलं आहे? स्वतःला येशूकडे आणून त्याने काय केलेलं आहे? वाचवलेलं आहे. वाचला त्याचा परिवार काय झालेला आहे? वाचलेला. Praise the Lord. स्वतःला वाचवा ना अगोदर. Amen. आपण निघतोय, घरच्याला वाचवायला निघतोय, अरे त्याची जबाबदारी येशूला आणा घरी. Praise the Lord. तुमच्याकडचं येशू तिथं आल्यानंतर घरचे पण येशू काय म्हणा? Amen. येशू म्हणून या घराला तारण झालंय. Amen. अरे घराला तारण म्हणजे काय? कोणाला तारण झालंय? अरे ह्या घराचं तारण होणं गरजेचं नाही, ह्या घराला तारण झालेलं आहे. Praise the बघा, Lord. ह्या घराचं तारण या घराचं तारण येशूमुळे कोणाचं तारण होतंय? या घराचं. तारण. कोणाचं? या ते बारके असं कर, या घराचं. या घराचं या घराचं काय होत आहे? तारण होत तारण आहे. होते. हसून सांगा तारण. तारण. तारण झालंय माझं. Praise the Lord. Hallelujah. आनंद आहे का रे? Amen. जरा गुदगुल्या हो दे जरा. मला आनंद झालाय. मग आज मटण आणल्यावर कसे गुदगुला? अरे मटण आहे. काल बिर्याणी द्या. मटण होतं, बिर्याणी होती, किती भारी जेवण होतं, मासे होते. किती भारी वाटतं आपल्याला. अरे पण ज्यावेळेस तारण होतं, ज्यावेळेस धुतलेले जातात, ज्यावेळेस शुद्ध होतात, त्यावेळेस तो आनंद किती मोठा आहे. Amen. Hallelujah. आपण उभं राहू, थोडस उभं राहू आपण. हालेलुया. आणि ते बायबल घे वरती. काय सांगितलं? यिर्मया 2:22 मध्ये काय सांगितलं? उठ ना. तू आपणास खाराने तू आपणास, शेजारच्याला म्हणा तू आपणास खाराने धुतले. आपणास खाराने धुतले. म्हणा खाराने. खार म्हणजे आता काहीतरी प्रकारे वाटतं, धुण्याचाच एक प्रकारे काहीतरी खार. हा, साबणासारखं. आता आपण काही पक्के डाग असतात, ते पक्के डाग निघायसाठी आपण काय करतो? लिक्विड वापरतो, आहे का नाही? काय लोकांना वाटतं आता मी प्रार्थना केली, आता मी मग प्रार्थना केली, आता मी शुद्ध झालोय आणि परत मिस्त्री लावत बसते. सिस्टर कुठे? दरवाज्यातच बसतात. एक सिस्टर होत्या, प्रार्थनेला जायचो मी त्यांच्याकडे. कायम कुठं प्रार्थनेला दिसले का, कुठं जाताना दिसले का सिस्टर कुठे? दरवाज्यात अशी मिस्त्री लावत बसायच्या. आणि प्रार्थनेला कसे यायचे? ओढणी घेऊन यायच्या, व्हाईट ओढणी. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही मी धुतले गेलेले आहे. Praise the Lord. काय धुतले गेलेले? तर तुम्ही दरवाजात बसलेले असले तरी धुतले गेलेले आहात. Amen. Hallelujah. कब्रस्तान मध्ये गेलेले असले तरी धुतले गेलेले आहात. आहात. तुम्ही कोणाच्या प्रोग्राम मध्ये जरी गेलेले असले तरी
धुतलेले आहात. Praise the Lord. आज संडेच्या दिवशी कोणताही प्रोग्राम जरी असला तरी तुम्ही काय झालेला आहात? धुतले गेलेले Praise the आहात. Lord. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. कोणाच्या नावामध्ये? येशू ख्रिस्ताच्या साबणामध्ये नाही, नावामध्ये. साबणातून धुतलेलं नाही येशू आपण. ख्रिस्ताच्या नावामध्ये. मला साबणातून धुतलेलं नाही. साबणातून धुतलेलं आम्ही नाही. असे तसे धुतलेलो नाही. तुम्ही असे तसे नाही मला धुतलेलं. शेजारच्याला म्हणा असे तसे धुतलेलं असे नाही. तसे धुतलेलं नाहीये. साबण आमच्यासाठी कुठला वापरलेला साबण नाही. आमच्यासाठी वापरलेलं आमच्यासाठी नाहीये. येशूच्या नावात, आमच्यासाठी येशूच्या नावामध्ये, देवाच्या देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही धुतलेले आम्ही धुतलेले आहोत. आहोत. आणि येशूच्या रक्तामध्ये आम्ही येशूच्या काय झालेलो रक्तामध्ये आहोत? शुद्ध झालेले आहोत. आता शुद्ध कॉलर Praise the Lord. Amen. Hallelujah. साबुदाणा लावायची काय गरज नाहीये, खळ लावायची काय गरज नाहीये. आता कसे आहेत आपण? कडक आहे. कडक कडक चहा कसा असतो? कडक. कडक आपण चहावाल्याकडे गेलो काय होतंय? कडक बनव चहा. कडक अद्रकचा चहा बनव. कडक. आता कसे आहेत आपण? कडक. हे कडकपणा कुठून मिळालाय? देवाकडून काय मिळाला. काय लोक आम्ही कपडे स्टार्च केलेले आहेत. आम्ही स्टार्च केलेत म्हणून काय काय लोक विचारतात नाही एकमेकाला, अरे तुझे कपडे इथे किती कसे कडक आहेत? बसा खाली. तुझे कपडे इथे कस काय कडक आहे? हो की तुम्ही काय म्हणतात? आम्ही काय लावलं? स्टार्च पावडर लावलेला आहे. मग तुम्ही काही लोक म्हणतात, अरे तुम्ही प्रार्थनेला का नाही आले रे? रविवारच्या दिवशी तुम्ही का प्रोग्रामला नाही आले? तर त्याला मग लगेच तुम्ही म्हणता की आम्ही कसे आहोत? धुतलेले आहोत. कडक आहेत आम्ही. Praise the Lord. हालेलुया. आम्ही कोणाला काय देत नाहीये. संडेच्या दिवशी, आराधनाच्या दिवशी आम्ही कोणाला काय देत नाहीये? महत्व देत नाही आणि वेळ पण देत नाही. Amen. हालेलुया. हालेलुया. हा मुळाचा देवचन बरोबर. जर तू आपणास खाराने धुतले व आपणास पुष्कळचा साबण लाविला तरी माझ्या कारण धुतले, पुष्कळ साबण लावला, तरी माझ्या दृष्टीने तुझ्या देवाच्या दृष्टीने पापाचा पापाचा डाग काढण्यासाठी कोणाच्या नावाची गरज आहे? ही कोणाच्या रक्ताची गरज आहे? येशूच्या रक्ताची गरज आहे. पापाचा डाग काढण्यासाठी कोणाच्या रक्ताची गरज आहे? येशू ख्रिस्ताच्या. मला येशूच्या रक्ताची. येशूच्या रक्ताची. हालेलुया. आमेन. मला हालेलुया. हालेलुया. हा तरी डाग मला कसं दिसणार आहे? परमेश्वर काय तसाच म्हणतो? राहील. तसाच राहील. असे प्रभू आपले डाग तसेच दिसतात देवाला. डाग आपण काढायला तयार नाहीये. ठिकाण आपण सोडायला तयार नाही. स्वतःला बदलायला तयारच नाहीये. स्वतःला वाचवत नाही आणि घरच्यांना पण काय करत नाहीये? वाचवत नाहीये. आता परत या जक्काईकडे. जक्काईमध्ये काय झालं? हा जक्काई कोणाकडे गेला? हा मुख्य जकातदार होता. आणि काय होता? श्रीमंत. तो म्हटला हे श्रीमंतीने माझं पाप धुवू शकत नाहीये. तुमच्या पैशाने तुम्ही धुतले जाणार नाहीये. तुम्हाला कोण धुणार आहे? येशूच्या नावात, देवाच्या आत्म्यात तुम्ही धुतले जाणार आहे. Lord. बोला ना, कोणाच्या नावामध्ये? देवाच्या नावात. म्हटलं माझी श्रीमंती काही कामाची नाही. Yes. श्रीमंती इथं सोडून जायचे. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर? Hallelujah. इथं सोडून जाणार आहे श्रीमंती. इथंच तुला श्रीमंती. कबरेवर किती 4x7 ची कबर किती आहे? तेच तुझं घर आहे शेवटचं. हालेलुया. तिथं तू मातीत जाशील. आत्मा काय आहे? जर तू देवाबरोबर विश्वासू राहिला असेल, धुतला गेलेला असेल, शुद्ध झालेला असेल तर तुझा आत्मा देवाच्या राज्यामध्ये जाणार आहे. माझा विषय काय आहे की जक्काई एक मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. असून एक मुख्य काय होता? जकातदार. मुख्य माणूस होता. तो काय साधारण माणूस नव्हता. मुख्य व्यक्ती असून त्यांनी त्याचं ते काय सोडलेलं आहे? नाका सोडलेला Praise the आहे. Lord. Hallelujah. तो म्हटलं या नाक्यावर मी राहिलो तर हा नाका माझ्या काही कामाचा नाहीये. हे श्रीमंती माझ्या काही कामाची नाहीये. त्याने समजून घेतलं की येशू माझ्या कामाचा आहे. Praise the Lord. हालेलुया. Amen. येशू मला काय करू शकतो? वाचू शकतो. Praise the Lord. स्वतःला घेऊन निघाला. आणि पुढे काय सांगितलं? येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत येशू होता. कोण आहे पाहण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. येशूला पाहायला कुठं आलेला आहे? जकात सोडलेला आहे, नाका सोडलेला आहे, पैसा सोडलेला आहे. तिथं पैसा सोडून दिला. घरी आल्यावर पण ज्याच्याकडून घेतलं त्याला किती केलं त्यांनी? 4 पट केलं. असं करा, Praise the 4 Lord. पट. Hallelujah. ज्याच्याकडून घेतलं 1 रुपया घेतलं तर त्याला किती रुपये दिले त्याने? 4 रुपये दिले. तो
तो आहे पश्चाताप. Praise the Lord. ते हालेलुया. आहे तुम्ही येशूच्या नावात धुतलेले. आणि देवाच्या आत्म्यात देवाच्या आत्म्यामध्ये काय आहे? धुतलेले, धुतलेले. येशूच्या नावात आणि देवाच्या आत्म्यात धुतलेले, येशूच्या रक्तामध्ये शुद्ध केलेले. शुद्ध आणि मना पवित्र केलेले आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. कोणाच्या नावामध्ये तो पवित्र झाला? येशूच्या नावामध्ये. कोणाच्या नावामुळे जग येशूच्या वाचला. नीतिमान झाला? येशूच्या नावामध्ये. त्याच्यामध्ये सांगितलं ना, वाचा ना त्याच्यामध्ये 6 मध्येच सांगितलंय. ते पुढचं मी सांगितलं तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून नाही नाही ते नाही. आणि तुम्हापैकी कित्येक 6:11. होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आणि आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले, हा, धुतले नाही तर दुसरी गोष्ट काय आहे? पवित्र आता केलेले, कसे आहेत आपण? नीतिमान ठरलेले पवित्र आहे म्हणा, पवित्र. पवित्र कोणामुळे पवित्र झालं? येशूमुळे. हा, तुमचा 16 दिसतो, लग्नातच दिसतं तुमचं तोंड मग पवित्र. लग्नामध्ये जे नाही करायचं ते करून ठेवतात तिथं. लग्नामध्ये पण कसे दिसले पाहिजे? पवित्र दिसले पाहिजे. अरे तुम्ही धुतलेलं लग्नात धुतलेलं दिसू द्या. हालेलुया. लग्नामध्ये पण कसे दिसू द्या? पवित्र. केलेले. मस्त पैकी फर्स्ट क्लास असं लागतं, वरती येतो हेडिंगला पवित्र. पवित्र विवाह. आणि काहीच पवित्र नसतं तिथं. शायनिंग मध्ये शायनिंग साठी पवित्र शब्द आहे का? नाही. हे तुमच्या शायनिंग साठी, तुम्हाला मजा अध्या करायसाठी पवित्र शब्द नाहीये. तुम्ही आणि मी येशूच्या नावात देवाच्या आत्म्यात धुतलेले, धुतलेले आणि काय झालेलं आहे? आमेन. पवित्र तुमचा केलेले. पवित्रपणा कार्यक्रमामध्ये पण दिसला Praise पाहिजे. the Lord. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर Yes, आहे? आमेन. हालेलुया. स्टेटसला पण पवित्रपणा दिसला पाहिजे. स्टेटसला काय काय ठेवतो? हा, जे नाही ठेवायचं ते ठेवतो स्टेटसला. एखाद्याला जाळवायसाठी जेवणाचा फोटो ठेवतात लगेच. मी आज हे जेवण केलं. पैसे ठेवतात कोणी कोणी स्टेटसला. आज मला पैसे मिळाले, असं झालं तसं झालं. हा, तुम्ही पवित्र लोक आहे. तुम्ही स्टेटसला पण काय दिसले पाहिजे? पवित्रता. म्हणा पवित्र दिसले पाहिजे. पवित्र दिसले पाहिजे. तुम्ही मोबाईलवर पण कसे दिसले पाहिजे? पवित्र. रात्री पण तुम्ही 12-1 वाजता कसे दिसले पाहिजे? पवित्रच दिसले पाहिजे. 10च्या नंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही ऑनलाईन नाही पाहिजे. म्हणा 10च्या नंतर. 10च्या नंतर. 10च्या नंतर तुम्ही मग झोपेत जातात. म्हणजे कुठे गेले तुम्ही? स्वर्गातच गेलेले पाहिजे. Yes. काय काय लोकांना स्वर्ग आवडतच नाही. 2-2 वाजूपर्यंत ऑनलाईन असते. 2-2 वाजूस तर काय? हा, तुम्ही पवित्र दिसतात का 2 वाजता कोणाला? अपवित्र. सगळे झोपलेले असतात. मग तुमचा अपवित्रपणा दिसतो त्याच्यातून. काय दिसतो? अपवित्र. मग त्याचे वेगवेगळे काय स्टेटसला खोललेला असतात. कोणाचा इन्स्टा खोललेला असतो, कोणाचा फेसबुक असतो, कुणी ती गुगलची घाणेरड्या वेबसाईट तुम्ही काय करतात? आता तुम्ही कुठं पण पवित्र दिसले पाहिजे. Yes. आमेन. रात्री हालेलुया. झोपेत पण तुम्ही पवित्र दिसले पाहिजे. Yes, praise the Lord. हालेलुया. बोला हालेलुया. आमेन. आजच्या आत तुमचा मोबाईल काय पाहिजे? तुमचा मोबाईल मध्ये कुणी जरी चेक केला तर त्याला काय दिसलं पाहिजे? पवित्र दिसले पाहिजे. काय दिसलं पाहिजे? पवित्र. नाही तर मोबाईल खोलल्यानंतर लगेच दिसतो, अरे ब्रदरनी ही वेबसाईट पाहिली. कोणची वेबसाईट पाहिली? नाही. XXX. वाईट चित्र पाहण्याची काय पाहिली? Website. वेबसाईट. घाणेरडे फोटो पाहिले, उघडे नागडे फोटो. तुम्ही रात्री पण कसे दिसले पाहिजे? पवित्र दिसले पाहिजे. लग्नात पण कसे दिसले पाहिजे? पवित्र. भावबंधासाठी नरकाला जातात लोक. म्हणा भावबंधासाठी आजही नरकाला गेलेत काही. अरे तुम्ही त्यांना कळू द्या ना की आम्ही पवित्र आहे. Praise the Lord. आम्ही हालेलुया. धुतलेले आहे. आमेन. आम्ही येशूच्या नावात आणि देवाच्या आत्म्यात पवित्र धुतलेले आणि पवित्र केलेलं आहे. आमेन. हालेलुया. सगळ्या ठिकाणी आपण कसे दिसले पाहिजे? पवित्र दिसलो पाहिजे. पवित्र दिसलं पाहिजे. हालेलुया. किती लोक माझ्या आमेन. बरोबर हालेलुया. पवित्र पाहिजे का नाही? नाही. हा? नाही पाहिजे. एखादी बहीण दिसली तरी त्या बहिणी पुढे तुम्ही काय दिसले पाहिजे? पवित्र. भाऊ दिसला तरी भावा पुढे जरी काहीतरी कसे पवित्र. दिसलं पाहिजे? पवित्र. कोणी तुम्हाला म्हटलं, त्याचं उदाहरण आहे म्हणा योसेफ. योसेफ. म्हणा योसेफ म्हणा मोठ्याने. योसेफ. पोटीफराची पत्नी आली, त्याचे हात वडू लागली. माझ्याजवळ नीच म्हणी, माझ्याजवळ झोप म्हणी. तो म्हणला नाही, मी पवित्र आहे. हालेलुया. काय म्हटला तो? पवित्र आहे तो. आपल्याला जर म्हणलं ना कोणाचा फोन आला तर लगेच हा येतो ना मी भेटायला तुला. लगेच काय करतो आपण? येतो ना भेटायला. मुलीचा फोन आला तर गायब मुलगा. त्याचा पवित्रपणा गायब.
येशूला विसरून जातो आणि सगळ्यांना काय होतं, विसरून जातो. हालेलुया. असं पाहिजे का? नाही पाहिजे. तुम्ही शेवटपर्यंत कसे पाहिजे? पवित्र. लग्नात पण पवित्र पाहिजे. लग्नामध्ये नवीन फॅशन आली. काय आली? प्री वेडिंग. म्हणा प्री वेडिंग. किती लोक माझ्यावर, तुम्हाला आनंद आहे का? बोला ना तुम्ही. Yes. मला निरोप द्या ना. हालेलुया. प्री वेडिंग. अरे तुम्ही जर तुमच्या समोरचे लोक तुम्हाला म्हणत असतील प्री वेडिंग करायची, त्याला म्हणावा मी पवित्र आहे. आमेन. कसं हालेलुया. आहे? पवित्र. मी हे करू शकत नाहीये. नाही. हालेलुया. काय मी काय तुम्हाला करायचं असेल लग्न झाल्यानंतर, हालेलुया. लग्नाच्या अगोदर तुम्ही प्री वेडिंग करतात, एकमेकाच्या गळ्यात हात घालतात ते नवरा बायको. लग्नाच्या अगोदर लग्नाचा अनुभव फोनवर बोलतात, एकमेका संगती, एकमेकाचे काय म्हणतात पप्पी दे, काय काय बोलतात. चालतं काय हे? नाही चालत. खिडकी उघडते. चालतं काय हे? चालत नाहीये. काय असं पूर्वीचे लोक बघा, पाच. पूर्वीचे लोक कसे होते? पवित्र. पूर्वीचे लोक आई वडिलांनी जरी जमवलं पाहिलं सुद्धा. पाहायला सुद्धा जात नसायचे. आता लोकांना बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, अब्रामाच्या मुलाचं नाव काय आहे? इसाक. इसाक. इसाकासाठी स्थळ पाहायसाठी कोणाला पाठवलं अब्रामाने? त्याच्या हा? चाकराला. त्याच्या नोकराला पाठवलं, चाकराला. चाकर गेला आणि त्याने चेक केलं. काय चेक केलं त्यांनी? मुलगी कशी आहे? सिंबल दिलं. कशी काय सिंबल आहे काय सांगा ना. देवाने जर सिंबल तिने दिलं. माझ्या सहित माझ्या उंटांना हा, पाहिलं, हा. तर तिने- अब्रामाचा चाकर म्हणाला की हे जी मुलगी येईल मला पाणी पाजील माझ्या उंटाला आणि माझ्या उंटाला पाजील, तीच मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी आहे. हालेलुया. आणि ती रिबेका, काय तिचं नाव? रिबेका. रिबेका आली. रिबेका आल्यानंतर काय केलं तिने? पाणी त्याला पाजलं आणि काय केलं? त्या उंटाला पण पाजलं. आणि तो लगेच काय करून आला? त्यांनी डायरेक्ट लक्ष डिस्टर्ब नको करू. त्यांनी काय केलं? तिला घेऊन कुठं आणलं? धन्याकडे आणलं. आणि इसाक कसं पाहत होता? लांबूनच लांबूनच गपचित पाहत होता. तिने पण काय केलेलं होतं? तिने पण काय दाखवलं नाहीये? बुरखा झाकलेला. चेहरा दाखवलेला नाहीये. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला काय सांगायचंय? पवित्रता टिकून हा? ठेवा. बायबल मध्ये उदाहरण आहे. Yes. तुम्ही आता निघाले, पाहायला जायची सिस्टीम निघाली आता. ठीक आहे, तुम्ही आता रितसर तुम्ही जा, तुम्ही पाहायला जा. पाहायला जात असताना स्पष्ट सांगायचंय, मी देवाने मला पवित्र केलेले. आमेन. पवित्र केलेले. देवाने पवित्र ठेवून केलेले. म्हणा देवाने मला काय केलेलं आहे? पवित्र. पवित्र केलेले. सरळ आमेन. सांगायचं. हालेलुया. आम्ही प्री वेडिंग करू शकत नाही. काय करू शकत नाही आम्ही? करू शकत प्री वेडिंग. प्री वेडिंग करू शकत नाही. येशूच्या नावात देवाच्या आत्म्यामध्ये आम्ही धुतलेलो. आणि सेकंड नंबर गोष्ट काय आहे? पवित्र केलेले आहे. अजून तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आणि मी नीतिमान लोक आहे. आमेन. हालेलुया. कसे लोक आहेत आपण? हे पवित्र केलेले. म्हणा नोहा. नोहा. करा स्टाईल. नोहा. नोहा. नोहा नीतिमान होता म्हणून परमेश्वराने त्याची सगळी योजना कोणाला सांगितलेली आहे? नोहाला सांगितलेली आहे. आणि नोहाने देवाची योजना आपल्या परिवाराला सांगितलेलं आहे. अख्खं परिवार काय झालेलं आहे? तारलं गेलेलं आहे, वाचलं गेलेलं आहे. कोणाच्या नावामध्ये? देवाच्या आत्म्यामध्ये. Praise the Lord. कोणाच्या आत्म्यामध्ये? देवाच्या देवाच्या आत्म्यामध्ये तारलं गेलेलं आहे. हालेलुया. धुतलं गेलेलं आहे, वाचलं गेलेलं आहे. तुम्ही आणि मी नीतिमान लोक आहे. तुम्ही आणि मी या गोष्टी करणं चुकीचं आहे. हालेलुया. 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 किती लोक माझ्या बरोबर आहे? Praise the Lord. काय झाले तुम्ही आता? धुतलेले, पवित्र झालेले. धुतलेलं आहे, पवित्र. पवित्र केलेलं आहे. नीतिमान. आणि तिसरी गोष्ट नीतिमान. नीतिमान. धप्पा मारला असं म्हणा. शिक्का. मारा मारा ना जरा. तारण झाला असेल तर मार. शिक्का आहे, शिक्का. काय मारलंय? शिक्का. तारणाचा शिक्का आहे. गमवू नका तारणाचा शिक्का. हालेलुया. बोला ना, किती लोक माझ्यावर आहे? गमवायचा का तारणाचा शिक्का? नाही. तारणाचा शिक्का गमवायचा का? नाही. नका गमवू. तारणाचा शिक्का तुम्ही गमावला ना, तुम्ही नरकाला जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. तारण गमवायचं का? नाही. तारणाची संधी तुम्हाला आत्ताचे Yes. जिवंत असताना तुम्हाला काय आहे? संधी. तारणाची संधी आहे. मेल्यानंतर संधी नाही. तुम्ही किती गिडगिडले देवाच्या पायाजवळ,
येशूच्या पायाजवळ रडले, त्याच्या पुढे रडले, तर तो म्हणून बाबा तुला पृथ्वीवर तारणाची संधी होती, तुला पृथ्वीवर पापाची क्षमा मिळणार होती, तुला पृथ्वीवर विश्वास ठेवायला पाहिजे होता, आता इथं संधी नाहीये. त्यावेळेस मी अब्रामाला पाठवलं, त्यावेळेस मी मोशे संदेष्टे पाठवले, त्यावेळेस मी एलियाला पाठवलं, 12 प्रेषितांना पाठवलं, येशूला पाठवलं, येशूच्या नावात तारण होतं. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता आपण कोणत्या स्टेजला आहे? तिसरी गोष्ट काय आहे? नीतिमान. नीतिमानामध्ये आहेत आपण. आपल्याला कुणी जरी किती जरी आपल्याला नावं ठेवतात, अरे कॉटरडा हे असं हे तो तसा हे, म्हण बाबा, पण मी कसा आहे? नीतिमान. नीतिमान. आहे का तुम्हाला संशय? नाहीये. संशय नाही तर म्हणा मी नीतिमान आहे. नीतिमान आहे. हालेलुया. जक्कईने काय केलं? स्वतःला वाचवलं आणि परिवार पण काय झालेला आहे? वाचला गेला आणि त्याचा परिवार काय झालेला? धुतला गेलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचं काय मिळालं? त्या घराला पवित्र झालेला आहे. त्याच्यानंतर काय झालेला आहे? तो नीतिमान झालेला आहे. आणि फर्स्ट नंबर म्हणजे त्याच्या पापाची काय झालेली आहे? क्षमा झालेला आहे. आणि त्याच्यावर कोणतं त्याच्या घराचं येशू काय म्हणतो त्या ठिकाणामध्ये? 9 वचनामध्ये सांगितलं. 9 वचनामध्ये येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. येशूने म्हटलं या घराला काय झालेलं आहे? तारण प्राप्त झालेलं आहे. कोणत्या घराला? या या घराला. घराला नाही, दुसऱ्याच्या घराला तारण झाले. लग्नाच्या दिवशी कळत मग माझं रे दुसऱ्याच्या घराचा विचार करतोय आपण. कोणाच्या घराचा? बल आता करा, दुसऱ्याच्या घराचा विचार करतोय. समोरची पार्टी सगळे नाटकं करतात. हा दारूची पार्टी, हा लगेच म्हणता दुसऱ्याच्या घराचं, याचं नाही झालं. लग्न असलं ना, येशू काय म्हटलं? ह्या घराचं. कोणचं घर बोललाय? तुम्ही आणि मी. येशू म्हणतो या घराचं तारण झाले. तुम्हाला आणि मला. आमेन. येशू तुम्हाला म्हणतो ना तारण झालेलं आहे, तर झालेलं आहे. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी बदल करू नका. Praise the Lord. आपण म्हणतो शेजारच्याचं तारण, आपण म्हणतो ह्याचं तारण आहे. अरे ते येशूकडे आल्यावर त्यांचं पण तारण होईल. काय होईल त्यांचं? त्यांचं पण तारण. पण तुम्ही स्वतःचं तारण करून घ्या. स्वतःला तुम्ही काय करा? वाचवा. तुमच्या पैशाने, हिरा नोटाने नाही होणार वाचले जाणार. येशूच्या नावात तुम्ही वाचले जाणार आहे. आमेन. येशूच्या नावात काय होणार आहे? वाचले तारण. जाणार. काय म्हणतो येशू? या घराला, या घरात काय? घराला भिंतीला आणलेलं नाहीये. या घराला म्हणजे त्या घरात किती लोक आहेत, त्या घराचं तारण झालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुठं जरी गेले तर म्हणा ह्या घराचं तारण झालेलं या आहे. घराचं तारण झालेले आहे. स्टेजवर जरी असताना तुम्हाला जर कुणी म्हटलं हा शपथ घे, त्याला म्हणा या घराचं तारण झालेलं आहे. कशाची शपथ घेऊ सांगितलेलं नाही. नाही. स्वतःची नको, कोणाचीच नको. डोक्याची नको, आणि कोणाची शपथ घ्यायला लावलेलं नाही. हालेलुया. 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 इथं शपथ कोणाची घ्यायची नाहीये, कोणाचीच नाही. आईची नाही, वडिलांची नाही, बहिणीची नाही, भावाची नाही, कशाचीच नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं तारण झालेलं असेल, होय डायरेक्ट म्हणायचं माझ्या ह्या घराचं काय झालेलं आहे? तारण. आजपासून या घराचं तारण झाले. आता मला काय सांगायचं नाही. काय म्हणायचं? मला काय आता सांगायचं? मी काय तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी करणार नाही. तुम्ही मला बिडी आणायला लावली तर मी बिडी आणून देणार नाही. तुम्ही मला म्हटले तुम्ही मला शपथ घे तर मी शपथ घेणार नाही. तुम्ही जर म्हटले मला खोटं बोल तर म्हणा मी खोटं बोलणार नाही. तुम्ही जर म्हटले मला माझ्यासाठी असं कर 5 मिनिटासाठी, त्याला म्हणा 5 मिनिटासाठी काय 1 सेकंदासाठी मी हे गोष्टी करू शकत नाही. कारण की या घराचं काय झालेलं आहे? तारण झालंय का? मग असं बोलून नाही चालणार, तोंडाने म्हणून चालणार आहे. या घराचं तारण झालंय. या घराचं तारण झालेलं. प्रेज द लॉर्ड. तारण कुठं पण झालेलं दिसलं पाहिजे. बायबल मध्ये सांगितलं मी तुम्हाला शिपूट नाही बनवलं, शीर बनवलेले. तारण झालेलं जे लोकांचं तारण झालेलं त्याचं तारणाचा शिक्का कुठं आहे? हे डोक्यात आहे. कुठं आहे? इथं 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 तारण झालेले. इथं लेवल लावलंय तुमच्या तारणाचा शिक्का. कुठं शिक्का मारलाय? कपाळावर उंच ठिकाणी. तुम्ही आता परत खालच्या याला जाऊ नका. खालच्या स्टेपला जातो आपण. जायचं का आपल्याला? काल काय शिकलो आपण? तारणाचा आपल्याला काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे. अजून काय शिकलो आपण? तारण झाला असेल तर आपण आराधना करणार. कोणी पास्टरनी, कोणी ब्रदरनी, सिस्टरनी सांगितलं तर तुम्ही आराधना की हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड म्हणा, असं नाही.
तुमचं तारण झालं असेल तर तुमच्या स्वतः हातून हातून निघणार. स्वतः हालेलुया Lord, बोला. आमेन. प्रेज द लॉर्ड. जक्कईचं तारण झालं तर तो काय म्हटला? 8 मध्ये वाचा. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, हम्म. मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यात देतो आणि मी अन्यायाने तारण झालेले लोक काय करतात? Surrender. सरेंडर. Hallelujah. आता मी ती गोष्ट करू शकत नाही. सेल बॅग Yes. काय करून टाकायचं? सेल लॉक करून टाकायची ती गोष्ट. ठेला काय चुकीच्या गोष्टीला काय करायचं? लॉक करून टाकायचंय. आमेन. Hallelujah. आता काय झालेलं आहे? तारण. तारण झालंय. काय म्हटलं मी? कोणाचं काय घेतला? 60 आपले वचनामध्ये अर्धे द्रव्य तेव्हा दारिद्र्यात जक्कई देतो. उभा राहून म्हणा, प्रभूला म्हणाला, पहा मी आपल्या प्रभूजी पहा, मी आपले अर्ध द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी आणि मी अन्यायाने कोणाकडून काय घेतले असेल तर ते चौपट करतो. काय केलं त्यांनी? Surrender. बोला ना, सरेंडर केलं. आता मी ती गोष्ट करू शकत नाही. नाही. पहिले लोकांकडून लुबाडलं होतं ना, आता मी खोटं बोलून लुबाडलं होतं ना, चोऱ्या करून लुबाडलेलं होतं ना, आता मी काय करतो? व्याजासहित. आता देवा येशू, तू माझं तारण केलेलं आहे. काय म्हणला तो? असं बोललेलं नाही तो. येशू तू माझं तारण, मी बोलतोय येशू तू माझं तारण केलंय. आता मी एकाकडून एक घेतलंय ना, 4 देतो. 4 पट देतो. 1 रुपया घेतलेला तर किती रुपये दिले रिटर्न त्याने? 4 रुपये. 4 रुपये दिलेले. म्हणजे किती किती रुपये त्याने बघा ना. हा आहे पश्चाताप, हे आहे खरं तारण, आमेन. हा आहे खरा उद्धार, Yes. हे आहे खरं पवित्र बनलेलं, आमेन. हे आहे खरा नीतिमान, Yes. हे आहे पापांची क्षमा, हे आहे धुतले गेलेले. Hallelujah. किती लोक माझ्या बरोबर Yes, hallelujah. आजच सरेंडर करा. ठीक आहे, आपण डोळे बंद करूया.